श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत सेवेकरी सुंदराबाई ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनाचे कल्याण होते हे आपणास माहितीच आहे. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची जी अनेक सेवेकरी मंडळी होती, त्यात एक सुंदराबाई नावाची हावरट स्वभावाची बाई होती. वास्तविक ती मूळ सोलापूरची राहणारी. तिच्या पायाला काही रोग झाल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आली. तेथील वातावरण बघून तिने आपणही स्वामींची सेवेकरी म्हणून राहावे असे ठरवले. स्वामी पुष्कळ वेळा चोळप्पाकडेच मुक्काम करीत असत. त्यामुळे सुंदराबाईची चोळप्पाशी घसट वाढली. चोळप्पाला मदत करायची या हेतूने तीही तेथे राहिली. एकदा स्वामी चोळप्पाला म्हणाले, चोळ्या, तू या सुंदराबाईला जास्त जवळ करू नकोस, नाहीतर तुझ्या डोक्यावर ती एक दिवस मिरी वाटेल. तेव्हा चोळप्पाने विशेष लक्ष दिले नाही. त्याला मदत करता करता तिने स्वामींच्या जवळ स्थान मिळविले. महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून तिने वेगवेगळ्या वाटेने पैसे काढायला सुरुवात केली. जे पैसे देण्यास काचकूच करीत त्यांना सुंदराबाई स्वामींचे दर्शन घडू देत नसे. पुढे तिने महाराजांवर सुद्धा पगडा निर्माण केला. तिची पूर्व पुण्याई जबरदस्त होती, म्हणूनच महाराजांनी तिला दूर केले नव्हते. एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे देण्याचे टाळले व परस्पर महाराजांजवळ जाऊन त्यांना पेढे भरविले. सुंदराबाई एकदम चवताळली आणि महाराजांकडे धावत जाऊन तिने सांगितले, स्वामी, हे पेढे खायचे नाहीत. सुंदराबाई स्वामींवर खूप अधिकार चालवायची. सर्वांना आश्चर्य वाटायचे. स्वामी स्वतः दत्त अवतार असून सुंदराबाईंचे का ऐकतात? कधी कधी ते नुसते बोलायचे. चोळ्या, सुंदराबाईला मस्ती फार चढली आहे, परंतु स्वामींनी तिला कधी शासन केले नाही की दूर लोटले नाही. एकदा एका भक्ताने महाराजांपुढे 25 रुपये ठेवले. तेव्हा स्वामी म्हणाले, हे पैसे चोळप्पाच्या हातात ठेव. परंतु सुंदराबाई तेथेच उभी होती. तिने ते पैसे स्वतः घेतले व स्वामींची आज्ञा होऊनही तिने पैसे चोळप्पाला दिले नाही. तेव्हा स्वामी सुंदराबाईवर रागावले आणि तिच्यावर जोडा फेकून मारला. तेव्हा तिने ते पैसे चोळप्पाला दिले. सुंदराबाई बाकीच्या सेवेकऱ्यांवर ओरडायची. एकदा स्वामी म्हणाले, बाई, हे काय तुझे नोकर आहेत? स्वामींची तिच्यावर कृपा होती म्हणून स्वामी रागवले तरी लगेच शांत व्हायचे.
चोळप्पा हा खरा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता. त्याने अनेक वर्ष स्वामींची सेवा केली. परंतु सुंदराबाईसारखे प्रसंग कधी येत नसत. शेवटी चोळप्पाही माणूसच होता. सुंदराबाई पैसे वस्तू घेऊन जात असे हे पाहून चोळप्पाला मोह झाला आणि तोही स्वामींचे पैसे घेऊन जाऊ लागला. स्वामींच्या हे लक्षात आले, परंतु चोळप्पावर स्वामी प्रसन्न होते. त्यांनी त्याच्या या द्रव्य लोभाकडे दुर्लक्ष केले. एक दिवस चोळप्पाने स्वामींच्या पुढचे पैसे हळूच उचलले. ते स्वामींनी पाहिले, परंतु ते काही बोलले नाहीत. स्वामी आसनावरून उठले व एक रुमाल हातात धरून अलक निरंजन असे म्हणाले. तेव्हा जमलेल्या लोकांनी स्वामींच्या फडक्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली. योगायोगाने तेथे 125 रुपये जमले. तेव्हा स्वामी म्हणाले, चोळ्या, गेले काही दिवस माझ्या पुढील पैसे तू मठाला अर्पण करण्याऐवजी स्वतःजवळ ठेवतोस. आत्तापर्यंत ते 60-65 हजार जमा झाले असतील. त्यात 125 रुपये कमी पडले होते. ते घे. माझी जी आत्तापर्यंत तू सेवा केलीस त्या ऋणातून मी आज मुक्त झालो. महाराजांचे बोलणे ऐकून चोळप्पा एकदम गांगरून गेला. त्याला लाज वाटली म्हणून तो तिथून निघून गेला. सुंदराबाईमुळे आपण धनाचे लोभी झालो. आज स्वामींनी आपला हिशोब पूर्ण केला असे तो मनात म्हणाला. तोच संस्थानाकडून एक कारकून 3 शिपाई स्वामींच्या सेवेत हजर झाले. त्यांनी मठाचा कारभार चालवावा असे ठरले. सुंदराबाई व चोळप्पाकडून स्वामींपुढील जमा होणाऱ्या द्रव्याचा अधिकार काढून घेण्यात आला. त्यांनी फक्त स्वामींचा सेवेकरी म्हणून तेथे राहावयाचे. चोळप्पाला फार वाईट वाटले. त्यांनी स्वामींची मनापासून क्षमा मागितली आणि परत स्वामींच्या निष्काम सेवेत तो रुजू झाला. सुंदराबाई स्वामींपुढील फळफळावळ, पेढे, बर्फी इत्यादी प्रसाद गोळा करू लागली. पुढे काही दिवसांनी स्वामींनी तिची उचलबांगडी केली. मांजर डोळे मिटून दूध पिते तेव्हा जगाचे डोळे उघडेच असतात. स्वामींना तर दूरवरचे सुद्धा दिसत होते. त्यांच्या समोर कोण काही लपवाछपवी करू शकत नव्हते. माणसाचा मोहाने कसा विनाश होतो हे सुज्ञ लोकांना समजते, परंतु अशी अज्ञानी माणसे नेहमी मोहापायी स्वतःला दुःखच प्राप्त करतात. गत जन्म पुण्य संत भेटी घडवी, रीता होता पुण्य घट संत अवकृपा व्हावी. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.